नमस्कार, मी किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी साकोली. आज मी या ठिकाणी भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील मौजा कुसारी या गावी आहे आणि जिथे आपण उभे आहे तो हा शेवग्याचा प्लॉट आहे. याच्यामध्ये शेवगा बहरलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला खूप छान प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत. आणि या ठिकाणी ज्यांचं शेत आहे असे तरुण युवा शेतकरी आहेत, श्री अमोल चामट, आणि माझ्या बाजूला इथे उभे आहेत कृषी भूषण शेतकरी प्राणहंसजी मेहर. तर नमस्कार अमोल, मला वाटतं ह्या तू एक चांगला प्रयोग या ठिकाणी घेतलेला आहेस की ज्यामध्ये शेवगा जो आहे एकदम पौष्टिक आहे, त्याच्या पाल्याचा शेंग्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे आहारामध्ये उपयोग केला जातो आणि याला एक जादुई पीक असं म्हटलं. तर तू या ठिकाणी जे हे पीक लावलेलं आहे शेवगा, ती संकल्पना तुझ्या मनामध्ये कशी आली? काय उद्देशातून हे पीक लावलं? उद्देश म्हणजे आपला एक हे होतं सर, म्हणजे जसे करून आपला पालाही पण कोंबड्याच्या कामात येईल ना, शेंगा पण आपण मार्केटला विकू शकतो. म्हणजे एकाच साधनामधून आपल्याला डबल प्रॉफिट घेता येईल सर. बरं, म्हणजे तू जो आता पोल्ट्री व्यवसाय टाकलेला आहे ज्याच्यामध्ये त्या पोल्ट्रीला फीड म्हणून पाला, म्हणजे आपण पाल्याच्या यूज करू शकतो पाला, आणि दुसरं त्याची शेंगा लागल्या तर विक्री, मार्केटला. म्हणजे दुहेरी फायदा तुला याच्या ठिकाणी अपेक्षित आहे. सर. बरं, मला सांग किती क्षेत्रावर तू लागवड केली? 15 मध्ये. बरोबर आहे. आणि याची जे रोपं आहेत ते कुठून आणले तू? हे आपण तालुका फर्रो पाटील आहे सर, आपल्याला अंधळगाव मध्ये, तिथून आपण आणलेलं आहे सर. बरं, मला सांगा तर 15 जागेमध्ये किती झाडं तू लागवड केली? तिथं आपण 250 झाड लागवड केलं आहे सर. बरं, मला सांग आता हे किती महिन्यात, केव्हा बहार धरला आणि किती महिन्यात हे फळ तुझं काढणे? आज तर शेंगा काढणीला आलेले हो, काढणीला आले सर. आपण 7व्या महिन्यामध्ये याचे 6व्याच्या एंडिंगला तर 7व्याच्या स्टार्टिंगला आपण लागवड केली होती सर याची. त्याच्यानंतर म्हणजे 10व्या-11व्या महिन्यामध्ये फ्लावर येणं चालू झाले सर त्यांचे. 5 महिने पूर्ण झाल्यानंतर 5 महिन्यामध्ये त्यांना 5 ते फ्लावर 5.5. 5 ते 5.5 महिन्यामध्ये फ्लावर येणं चालू झालं. त्याच्यानंतर म्हणजे फवारणी वगैरे करून सगळ्यांनी आपण जानेवारी मध्ये फलधारणाला सुरुवात झाली. जानेवारीमध्ये फलधारणीला त्यांची सुरुवात झाली. म्हणजे आता मार्च मध्ये होत आपण ते दीड महिन्यामध्ये तुझ्या शेंगा काढणीला चालू आहे. काढणी आपली 1 महिन्याच्या आधीपासूनच चालू झाली आहे काढणी. आणि फुलं पण येत आहेत, फुलं पण येतात, शेंगा पण लागतात ना, तोडणी पण चालू आहे सर आपली. बरं, म्हणजे एकंदरीत तुझं 8 महिन्यानंतर लागवड केल्यापासून हे पीक काढणीला तयार झालेलं आहे. आणि मला सांग, साधारणतः तुला काय अपेक्षित आहे? एका झाडापासून किती शेंगा मिळतील या जे चित्र बघतोय? अपेक्षित म्हणजे सर आपल्याला एका झाडापासून आता म्हणजे पहिला वेळ आहे तर कमीत कमी आपल्याला 5-6 किलो एका झाडापासून मिळतील सर आपल्याला. बरं, अपेक्षित आहे आपल्याकडे. अपेक्षा आहे. काढला पण साधारणतः पहिल्या वर्षी जरा 4 किलो मिळाल तरी ठीक आहे सर आपल्याला. ठीक आहे. 4 किलो म्हटलं तर काय दराने विकतो? दरांना म्हणजे आपण होलसेल मध्ये नाही नेत, आपण आपल्या गावीच मार्केट भरते सर, गुरुवार आणि रविवारला. तिथं आपल्या गावच्याच मार्केटमध्ये आपण 80 किंवा 100 रुपये रेटने आपण स्वतः विकतो. बरं, पण एक सर्वसाधारण रेट पकडला, तुझं 4 किलो उत्पन्न एका झाडाचं आणि 50 रुपये रेट किलो जरी रेट पकडला, किती मिळतो? 4 म्हणजे 200-250 रुपये आपल्याला 200 रुपये एका झाडापासून मिळतात. म्हणजे विचार केला आपण तर या 15 प्लॉट मधून 250 झाडामधून तुला एक 50,000 पर्यंत निश्चितपणे मिळत आहेत. हो, मिळतील ना सर, नक्की. बरं, आता मला एक सांगायला, खर्च किती झाला? खर्च आपल्याला एक झाड 30 रुपये नगाप्रमाणे आपल्याला झाड मिळाला होता सर. त्याच्यानंतर म्हणजे जे दवाई आपली फवारणी वगैरे त्याच्यामध्ये 1000 ते म्हणजे 500 ते 1000 रुपये. 15 करता तुला 7,500 रुपये रोपाचे आले. आणि ठीक आहे, 5-6-7 रुपये टोटल सर्व मेडिसिन वगैरे पकडून सर, म्हणजे 15,000 रुपये तुला खर्च आला. बरं, मला सांग, या ठिकाणी तू फवारणी कशाची केली? साधारणतः याच्यामध्ये काही रोग येतो, कीड येतात? बुरशी म्हणजे याची फवारणी आपण सर 15-15 दिवसांनी करत होतो सुरुवातीला. जसा झाड कोवळा राहते तर अळीचा अटॅक जास्त राहते सर. त्याच्यासाठी आपण अळीची 15-15 दिवसांनी अळी आणि बुरशीनाशक आपण 15-15 दिवसांनी फुलं आहेत ते टिकून राहण्याकरता नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड जे बाजारामध्ये प्लॅनोफिक्स नावाने पण तू फवारणी, आणि थोडंफार मायक्रोन्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये बोरॉन असेल, कॅल्शियम असेल आणि इतर मायक्रोन्यूट्रिएंट त्याची पण तू फवारणी केली, बरोबर आहे? अशा प्रकारे एकदम सुंदर असं पीक या ठिकाणी आलेलं आहे. या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या नर्सरीवरून कोयमतूर नावाचं वाण या ठिकाणी खरेदी केलं आणि या शेतकऱ्यांनी फक्त 15 जागेमध्ये 250 झाडांची लागवड केली. त्याच्यामध्ये 2 झाडातील अंतर हे 6 फूट आहे आणि 2 ओळीतील अंतर हे 7 फूट आहे. आणि अवघ्या 8 महिन्यामध्ये
या ठिकाणी शेंगा या पिकाच्या काढणीला आलेल्या आहेत आणि जो दर मिळतो शेतकऱ्याला तो साधारणतः रिटेलमध्ये 70 रुपये किलो मिळतोय आणि जर ॲव्हरेजमध्ये जर ठोक विचार केला तर या ठिकाणी त्याला 50 ते 60 रुपये दर प्रति किलो मागे मिळतोय. आणि एक झाडाचं जर चित्र लक्षात घेतलं तर या ठिकाणी जवळपास एका झाडाला निदान 4 किलो शेंगा या ठिकाणी अपेक्षित आहेत. ज्याप्रमाणे झाडावर या ठिकाणी शेंगा आलेल्या आहेत, लागलेल्या आहेत. 5 ते 6 महिन्यानंतर जेव्हा पीक बहाराला आलं त्यावेळेसपासून या शेतकऱ्यांनी या अळ्या येतात पाने खाणाऱ्या असतील या अळीचं औषध एक इमॅमॅक्टिन बेंझोएट आणि दुसरं जे औषध आहे जे बुरशीनाशक ज्याच्यामध्ये मेटॅलॅक्झिल आणि मँकोझेब मिश्रण असलेलं म्हणजे ज्याच्यामुळे बुरशीमुळे जे फुलं गळतात ती गळती थांबावी. 15-15 दिवसांनी बहार आल्यापासून या ठिकाणी फवारणी घेतल्या आणि तसेच फुलांचं रिटेन्शन व्हावं याकरता ज्याला आपण नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड म्हणतो जे प्लॅनोफिक स्वरूपात येतो तसेच चांगली फलधारणा व्हावी याकरता सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर या ठिकाणी या बागेमध्ये केलेला आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी कॅल्शियम, बोरॉन आणि इतर सूक्ष्म मूलद्रव्याची फवारणी सुद्धा या बागेमध्ये या पिकावर केलेली आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी शेंगा या झाडावर लागलेल्या आहेत. बघूया याचा ताळमेळ घालता वर्षभरामध्ये साधारणतः एवढ्या जागेमधून किती उत्पन्न या भंडारा जिल्ह्याच्या एका गावामध्ये मिळू शकते. म्हणजे त्याचा पुढचा अंदाज आपल्याला घेता येईल की हे पीक आपल्या परिसरामध्ये किती प्रमाणात चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला उत्पन्न देऊ शकते. निश्चितपणे याचा विचार आपण पुढच्या काळात करणार आहोत. धन्यवाद.